आई हो, मी ही अट मुद्दाम घातली आहे. मला माहिती आहे मी लग्न करून इथून निघून गेल्यावर तुम्ही एकटा पडणार आहात. स्वतःची काळजी घेणार नाही. सुजयचा विचार करून करून स्वतःला मनस्ताप करून घ्या. कोण घेणार आहे हो तुमची काळजी? हो म्हणजे ज्योती, आई, कीर्ती आहेत, पण तुम्ही तुमच्या मनातलं दुःख त्यांना सांगणार नाही हे माहिती आहे मला. आई, सुजयची चूक नसताना तो हे जग सोडून गेला आणि त्याच्यानंतर तुमची काळजी घेणं ही माझी जबाबदारी. माझं लग्न झालंय, माझं नवीन नातं सुरू झालंय, म्हणून मी माझ्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष नाही करू शकत ना. दादा, अरे शांतपणे सगळं ऐकून का घेतोस तू? प्रीती योग्य विचार करते असं म्हणायचंय का तुला? नाहीये दादा, ही अट अतिशय चुकीची आहे. हे काहीही मान्य करायचं नाहीयेस तू. जयश्रीताई, अहो प्रीती हे जे माझ्यासाठी करते ना ते तिने करूच नये असंच वाटतं हो मला. पण तिची माझ्याबद्दलची काळजी बघून मला कळतंय की मी काय गमावलंय. मी फक्त माझा मुलगा नाही गमावला, तर एक गुणी सून सुद्धा गमावलीये मी. हे गायकवाड खरंच नशीबवान आहेत की त्यांना इतकी मायाळू, सगळ्यांची काळजी घेणारी सून मिळाली. जयश्रीताई, अहो समजवा ना हिला. मागचं सगळं विसरून जाऊन नवीन आयुष्य प्रेमाने सुरू कर म्हणावं. सांगा ना हो हिला. नाही तर माझ्या काळजीने हिने जी अट घातली त्यामुळे गायकवाडांनी हे लग्न मोडलं तर तिचं आयुष्य अंधारात पडेल. नाही नाही, तुम्ही सांगा तिला, समजावा, असं नको करूस. सांगा ना हो. ताई, हे बघ, मला कळतंय दादा आणि सुजय गेल्यानंतर आपली काय अवस्था झाली होती. आपण कोणीच अजूनही त्यातनं बाहेर नाही पडलोय. पण अगं, तुझी अटच चुकीची आहे. प्रत्येक वेळी आपल्या माणसांचा विचार करून कसं चालेल? तू समोरच्यांचा पण विचार कर ना जरा. बरोबर आहे ज्योतीचं. अगं तू, मी, आपण सगळे वेळेनुसार स्वतःला सांभाळू. काही दिवसांनी या दुःखातून सुद्धा बाहेर पडू. पण हे बघ, चूक असो नसो, गेलेला माणूस तर गेलाच आहे ना. काही केलं तरी तो परत येणार आहे का आता? नाही ना, नाही येणार आहे तो परत आता. तो गेलेल्याच्या आठवणी मात्र त्रास देत राहतील आयुष्यभर. त्यावर काय इलाज आहे आता? ते दुःख सहन करण्याशिवाय आपल्या हातात आता काही नाहीये बाळा. तू नको माझा विचार करूस, खरंच नको काळजी करूस माझी. मी एकटी असले ना तरी या सगळ्यातनं मी सावरीन स्वतःला. प्रयत्न तरी नक्की करेन. आई, आई हो, तू प्लीज शांत व्हा. ज्योती, तू मला सांग, या दुःखातून सावरणं इतकं सोपं आहे का ग? जेव्हा दादा आपल्याला सोडून गेला तेव्हा आपल्या पायाखालची जमीन सरकली होती, आभाळ कोसळलं होतं, तेव्हा आपण एकमेकींसाठी होतो तिघी. पण आई, अगं आई एकट्या होत्या. आणि आता तर माझं लग्न झालं, आता तर त्या अजून एकट्या पडतील. एकटीने या सगळ्यातून बाहेर निघणं सोपं नाहीये ज्योती. आपला दादा गेला तेव्हा आपल्या घराची सगळी जबाबदारी तू तुझ्या अंगावर घेतलीस आणि ती नीट व्यवस्थितपणे पार पाडलीस. आज तुझ्यामुळे आपलं घर व्यवस्थित उभं आहे. आणि तू जसं म्हणतेस तसं आम्ही तुला तेव्हा म्हटलं असतं की नको घेऊस घराची जबाबदारी, तर तुला तेव्हा जमलं असतं. अगं ताई, पण त्याचा इथे काय संबंध? संबंध आहे. तुझ्यानंतर सुभद्रा आईंची जबाबदारी ही मी माझी जबाबदारी समजते.
त्या माझ्या सासू होऊ शकल्या नसल्या तरी मी त्यांच्यावर आईसारखंच प्रेम करते. अगं, कुठली मुलगी तिच्या आईला असं अर्ध्या वाटेवर सोडून जाते? सुभद्राताई, तुम्ही एकट्या आहात, तुमच्याकडे लक्ष द्यायला कोणी नाही असं अजिबात समजू नका. म्हणजे बघा, मी काय सांगते ते तुम्हाला पटतंय का? दादाला न विचारता बोलते मी, कारण माझी पूर्ण खात्री आहे की मी जे सांगेन ते दादाला मान्य असेल. हे बघा, आम्ही ना तुमच्यासाठी एक छानसं घर बघून देतो. हवं असेल तर एखाद 2 नोकर देतो तुमच्या बरोबर. घर चालवायला जेवढा काही खर्च येतो ना तेवढा सगळा आम्ही करू. तुम्हाला नोकरी हवी असेल ना तर ती सुद्धा आम्ही देतो. हा दादा, बरोबर आहे ना? नाही, सुलोचना अगदी बरोबर बोलते. हा, आणि माझी त्याला काहीही हरकत नाही. या सगळ्या सोयी सुविधा आम्ही तुम्हाला आनंदाने देऊ. आणि भेटण्याचं म्हणाल तर तुम्ही प्रीतीला कधीही इथे येऊन भेटू शकता हो. आणि ज्योती आणि तिचं कुटुंब तुम्हाला काही अंतर देणार नाहीये. तुमचं त्यांच्याकडे येणं जाणं असणारच आहे ना. बघा, दादा, हा तुमचा मोठेपण आहे, पण मी अगदी खरं सांगते, ह्यातलं मला काहीच नकोय हो. कसं आहे, पैशाने सगळेच प्रश्न सुटतातच असं नाहीये ना. माझं कोणी नाही म्हणजे माझं घर भाडं भरायला कोणी नाही, इलेक्ट्रिकचं बिल भरायला कोणी नाही, मला स्वयंपाक करून खाऊ घालायला कोणी नाही असं म्हणणंच नाहीये माझं. या पैशा व्यतिरिक्त, सुख सुविधांव्यतिरिक्त माणसाचं असं काहीतरी आयुष्य असतं, ते राहिलं नाहीये हो आता. वृद्धाश्रमात सगळ्या सुखसुविधा असतात, म्हणून कोणी आपल्या आईला वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं तर ते योग्य असेल का? काकू, असंच वाटते हो तिला माझ्याबद्दल. नाही म्हणजे तुम्ही तिची अट मान्य करा असं म्हणतच नाहीये मी, नकाच करू तुम्ही मान्य. पण तिने जी ही अट घातलीये त्यामागे तिच्या मनात काय आहे याचा एकदा शांतपणे विचार करा आणि समजावा तिला.